आज मकर संक्रांत, त्यानिमित्ताने एक कविता केली होती. पूर्वी आपण तिळगुळ द्यायला मित्रांकडे जायचो, नातेवाईकांकडे जायचो. कालांतराने त्याच्यामध्ये बदल होत गेला. वेळेअभावी किंवा बिझी शेड्यूलमुळे जाणं शक्य होईना. मग व्हॉट्सअपवर तिळगुळ पाठवायची सुरुवात झाली. त्याच्या आधी ॲक्च्युली फोनवर बोलणं तरी व्हायचं. आता फक्त व्हॉट्सअपवर तिळगुळाचा एक फोटो येतो आणि तिळगुळ घ्या, गोड बोला, असं होऊन बऱ्याचदा अनेक ग्रुपमध्ये पर्सनल लेवलवर असे मेसेजेस केले जातात. तर त्याच्यावर थोडंसं विचार करून लिहिलं होतं, तर सादर करतो. ओळखीचे चेहरेही इतर वेळी अनोळखी भासतात. ओळखीचे चेहरेही इतर वेळी अनोळखी भासतात. चुकून नजरानजर झालीच तरी निर्विकार असतात. कधी काळी घट्ट असलेली माणसं अवचित दुरावतात. कधी काळी घट्ट असलेली माणसं अवचित दुरावतात. कुठल्या तरी ग्रुपवर गोड बोलायची गळ घालतात. बोलायचंच नसतं जर त्यांना तर असं का करत असावेत? बोलायचंच नसतं जर त्यांना तर असं का करत असावेत? का ते कोणाच्या तरी दबावाखाली मन मारून जगत असावेत? आता तरी त्यांनी स्वतःच्या मनासारखं जगावं. आता तरी त्यांनी स्वतःच्या मनासारखं जगावं. अबोल झालेल्या ओठांना बोलकं करावं. जमणारच नसेल तसं तर शब्दांचे मनोरे व्यर्थ आहेत. जमणारच नसेल तसं तर शब्दांचे मनोरे व्यर्थ आहेत. मेसेजमधल्या तिळगुळासारखे तेही निर्जीव आहेत. जाणून बुजून उतू घालणाऱ्या बोळक्यातल्या दुधाप्रमाणे भावनांनाही कधीतरी वाट करून द्यावी. जाणून बुजून उतू घालणाऱ्या बोळक्यातल्या दुधाप्रमाणे भावनांनाही कधीतरी वाट करून द्यावी. तिळगुळाशिवायही गोड बोलणारी माणसं आपल्या अवतीभोवती असावी. तिळगुळाशिवायही गोड बोलणारी माणसं आपल्या अवतीभोवती असावी. आपल्या अवतीभोवती असावी. मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.